असं म्हणतात की हुनर की कोई नाम नहीं होती, शक्ल नहीं होती, परंतु आज माझ्यासोबत आहेत हुनरचं खरं नाव. त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया आणि खास करून बायकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या फिल्मविषयी आणि त्या खरोखरच्या काही प्रॉब्लेम्समध्ये होत्या. एक फिमेल आली माझ्याकडे पळत म्हणली, सर सर थांबा थांबा थांबा. म्हटलं ठीक आहे, म्हटलं थांबतो, काय काम आहे तुमचं? बोले नाही तुम्ही 2 मिनटं थांबा. म्हणलं थांबतो ना. नाही बोलले थांबा. त्यांनी बोलवलं, ओ इकडे लवकर. मी त्यांच्या मिस्टरांना बोलवलं, म्हणले यांना सांगा हे रोज माझ्याशी भांडणं करतात आणि मला नाही ते बोलतात, त्यांना समजून सांगा मला रागवत जाऊ नका, माझ्याशी भांडणं करत जाऊ नका. घटस्फोटामध्ये विभक्त झाल्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी फॅमिली कोर्टाच्या वकिलाकडे असते. जर त्यांनी याच्यामध्ये समर्पक भूमिका दाखवली आणि विभक्त होण्यापेक्षा काउन्सिलर म्हणून जोडण्याचं काम केलं तर अनेक संसार वाचू शकतात. ते नाटक चालू असताना एका महिलेने त्यांना चप्पल फेकून मारली, इतकी त्यांची विदारक भूमिका होती. घटस्फोट सुरुवात आणि भांडणे इथपर्यंत आलो होतो मी, ते पुन्हा व्यवस्थित सुरळीत कसे चालावे हे खूप गरजेचं होतं, कारण की मी प्रत्येक सिनेमाचा शेवटी पॉझिटिव्हच करतो. नमस्ते, सत श्री अकाल. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. दीप्ती टॉक्सच्या आजच्या आपल्या 3ऱ्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन कला प्रदर्शित केली आहे, कला ॲब्झॉर्ब केली आहे. असं म्हणतात की हुनर की कोई नाम नहीं होती, शक्ल नहीं होती, परंतु आज माझ्यासोबत आहेत हुनरचं खरं नाव म्हणजेच रमेश चौधरी सर. रमेश चौधरी सर, तुमचं खूप 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 स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार तुम्हाला. थँक्यू. सो आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये, खाद्य संस्कृतीमध्ये आपल्याला खूप भारी डेझर्ट नको, खूप छान स्टार्टर्स नको, एक कॉन्व्हर्सेशन स्टार्टर म्हणून एक चहा पाहिजे, आणि जर सेलिब्रेट करायचं असेल तर पाणीपुरी पाहिजे. म्हणूनच पाणीपुरी हा एक अफाट विषय, अफाट टेस्टचा एक पदार्थ घेऊन एक चित्रपट तुम्ही बनवलात सर. आणि आता ऑलमोस्ट 1 महिना झालेला आहे, परंतु अजूनही तो प्रेक्षकांना भावतोय. वेळोवेळी आपण बघतोय तो चित्रपट, त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करतोय. तर सगळ्यात पहिले पाणीपुरीच्या भरघोस यशासाठी तुमचं खूप 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 अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण जेव्हा 10वीची परीक्षा देतो, 10वीचा रिझल्ट येतो, ते रिपोर्ट कार्ड आपल्या हातात असतं आणि आपल्याला आपल्या मेहनतीचं साफल्य दिसतंय. तसं काहीसं वाटतंय? हो, तसं खूप जाणवलं. म्हणजे फिल्म रिलीज झाल्यानंतर थिएटर व्हिजिट ज्यावेळेस केल्या त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया आणि खास करून बायकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या फिल्मविषयी आणि त्या खरोखरच्या काही प्रॉब्लेम्समध्ये होत्या. आणि फिल्मनंतर त्यांना काहीतरी जाणवलं आणि तो काही बदल जाणवला. त्यामुळे मी खूप छान आहे, कारण की फिल्म बनवायचा उद्देश तोच असतो की आपल्या फिल्ममधून समोरच्याला काहीतरी एक आयडिया यावी किंवा काहीतरी त्यांनी शिकून जावं, हा एक उद्देश असतो आणि तो सफल झाला. त्याबद्दल मी खूपच हॅप्पी आहे. किस्से तर भरपूर आहेत. म्हणजे सिटी प्राईड कोथरूडला मी फिल्म रिलीज झाली, म्हणजे फिल्म प्ले झाल्यानंतर व्हिजिटला गेलो, थिएटरमध्ये व्हिजिटला गेल्यानंतर एक फिमेल आली माझ्याकडे पळत म्हणली, सर सर थांबा 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 थांबा. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं थांबतो, काय काम आहे तुमचं? बोले नाही तुम्ही 2 मिनटं थांबा. मी म्हटलं हो थांबतो ना. नाही बोलले थांबा. त्यांनी बोलवलं, ओ इकडे लवकर. त्यांनी त्यांच्या मिस्टरांना बोलवलं, म्हणले यांना सांगा हे रोज माझ्याशी भांडणं करतात आणि मला नाही ते बोलतात, त्यांना समजून सांगा मला रागवत जाऊ नका, माझ्याशी भांडणं करत जाऊ नका. तर मी म्हटलं नक्कीच. म्हटलं दादा, म्हटलं कशाला त्रास देता तुम्ही वहिनींना, म्हटलं भांडण नका करत जाऊ, आयुष्य खूप सुंदर आहे, भांडू नका. आपण रोजच्या व्यवहारामध्ये जे काय वावरतो, सर मॅडम वगैरे सगळ्यांना रिस्पेक्ट देत असतो. ही तुमची कायमस्वरूपी लाईफ पार्टनर आहे, ही 40 वर्ष तुमच्याबरोबर संसार करणार आहे, तर आपण त्यांच्याशी किती रिस्पेक्टने वागणं गरजेचं आहे. आणि तुम्ही का म्हणून यांच्याबरोबर असं भांडतात वगैरे, तर कृपया भांडणं करू नका. तर त्याच्यानंतर ते बोलले, नाही बोलले. मी फिल्म बघितली. बघतात म्हणले असल्या काही क्षण होते ज्यामध्ये माझ्या डोळ्यात खरोखर पाणी आलं आणि इथून पुढं मी आल्या बायकोला गोड बोलणार आणि एकदा तरी आय लव्ह यू बोलल्याशिवाय घराच्या बाहेर पडणार नाही. हीच कलाकृतीला एक काय म्हणतात, एक रिटर्न गिफ्ट म्हणतात ना, त्या पद्धतीत भेटलं, त्यामुळे मी समाधानी आहे. अशा खूप प्रतिक्रिया आहेत. म्हणजे एक आजोबा आले, ते म्हणले सर्व वकिलांना हा सिनेमा दाखवा तुम्ही, कारण की
घटस्फोटामध्ये विभक्त झाल्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी फॅमिली कोर्टाच्या वकिलाकडे असते. जर त्यांनी जर याच्यामध्ये समर्पक भूमिका दाखवली आणि विभक्त होण्यापेक्षा काउन्सिलर म्हणून जोडण्याचं काम केलं तर अनेक संसार वाचू शकतात. जो तुम्ही प्रांजळपणे प्रयत्न केला, यातल्याच काही गोष्टी जर वकिलांनी फॅमिली कोर्टाच्या एक्सेप्ट केल्या तर नक्कीच खूप फरक पडेल. तर माझी अशी विनंती की जेवढे काही फॅमिली कोर्टाचे वकील आहेत त्यांना तुम्ही हा सिनेमा आवर्जून दाखवा, जेणेकरून काहीतरी फरक पडेल. असे बरेच खूप छान. म्हणजे मी व्हिज्युअलाइज केलं की एक महिला तुमच्याकडे येऊन गाऱ्हाणं सांगतीये त्यांच्या अहोंचं. तो खरंच आपण जे कला क्षेत्रात तुम्ही जे काम करणारे लोक आहात ते खूप ब्लेस्ड आहात. कारण नाटक म्हणा किंवा चित्रपट म्हणा, गाणं म्हणा, त्याच्यातनं तुम्ही कनेक्ट होता प्रेक्षकांसोबत आणि प्रेक्षकनं मूवी म्हणून बघतच नसतो, एक लाईव्ह फॉर्म काहीतरी चालू आहे टी व्हीवर, चित्रपटगृहांमध्ये किंवा स्टेजवर, आणि ते त्याला कुठेतरी रिलेट करतात. सो एक छोटासा किस्सा सांगू इच्छिते मी. खरं तर मी हे नाटक तेव्हा तरी पाहिलं नव्हतं. माझे एक इंग्लिशचे आमचे टीचर होते, जोशी सर म्हणून, आणि नंतर त्यांनी जेव्हा मी खूप वर्षांनी पुन्हा भेटलो, जेव्हा त्यांना कळालं की मी आता माझ्या डॉक्टरी पेशाबरोबर हे पण करते, तर त्यांनी सांगितलं की प्लीज तुझ्या ऑडियन्सला काय वाटतंय ह्याचा तू विचार कर. सो एक नाटक होतं नाना पाटेकर सरांचं, पुरुष नावाचं. तेव्हाचा त्यांनी किस्सा त्यांनी मला सांगितला सरांनी. सो जोशी सर सांगत होते की नाना पाटेकर तेव्हा असं म्हणाले की ते नाटक चालू असताना एका महिलेने त्यांना चप्पल फेकून मारली, की इतकी त्यांची विदारक भूमिका होती. आणि त्यांनी सांगितलं की ही जी चप्पल आहे ना, ही माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. सो आपल्या प्रेक्षकांकडनं आपल्या कलाकृतीसाठी दाद मिळणं हे खूप मोठं आहे. आणि आज आता 2024 संपत आलाय. आपली जी नवीन पिढी आहे, म्हणजे ज्यांना आपण जेनझी म्हणतो, ते पण आता 25शीला आलेत. सो त्यांना सुद्धा मॅरेज सिस्टीम, लग्न संस्थेमध्ये कुठेतरी विश्वास दाखवेल असा हा चित्रपट आहे. आणि मी माझ्या आधी पण इंटरव्ह्यूजमध्ये म्हणाले की सगळे एज ग्रुपच्या लोकांनी हा बघितला पाहिजे. नॉट जस्ट मॅरिड पीपल, ज्यांना लग्नापासून दूर राहायचे, त्यांनी पण बघून कदाचित त्यांचं मत बदलू शकतं. सो ऑन दॅट नोट सर, तुम्हाला आमच्याकडनं एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह आहे, हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते स्वतः ओपन करावं. सो ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ डिरेक्टर, आपण वेगवेगळ्या रोलमधनं पास होता. आणि मागे एक कोट मी वाचली होती की मूवी जेव्हा चालू असतो तेव्हा फक्त दिग्दर्शकाला माहिती असतं तिथे काय चालू आहे, बाकी सगळे आपापला रोल करत असतात. सो ही कोट तुमच्यासाठी आहे सर, प्रीमियरच्या दिवशीचा. क्या बात आहे. येस, थँक्यू. आम्हाला काम करताना कॉफी सारखी प्यावीच लागते एनर्जीसाठी. म्हणजे 16 तास 18 तास आम्हालाही माहीत नसतं आम्ही केव्हा कसं काम करतो. तर आवर्जून आता मी नेक्स्ट फिल्मला हा तुमचा कप कॅरी करून याच्यामधूनच घेणार, जेणेकरून मला आठवणी राहील आणि प्रेरणाही भेटत राहील. वा. सो माझी एक मैत्रीण आहे शिल्पा वखारकर, तिने हा प्रिंट केलाय आणि याचं सगळं आयडिएशन मी केलंय. वा. शिल्पा मॅडम, थँक्यू व्हेरी मच. तुमचा कप नक्कीच पुढच्या फिल्मला दिसन माझ्या हातामध्ये. तुम्हाला कंटिन्यू आणि याचा मी उपयोग करेन. येस, थँक्यू. कुठली पण गोष्ट असो, ती जर आपुलकीने मायाने दिली तर नक्कीच त्याची चव लागते. तर यातून कॉफीची चव देखील डबल होईल. थँक्यू व्हेरी मच. सो आता आपण आपल्या कार्यक्रमातला, आपल्या पॉडकास्टमधला पहिला प्रश्न, जसं KBC ये रहा आपकी स्क्रीन के सामने, तसं तर नाही आहे, पण सर पाणीपुरीच्या यशाला तुम्ही ॲब्झॉर्ब करताय, पण हे तुमचं पहिलं यश नाही आहे. ह्याच्या आधी तुम्ही 2001 पासून काम करताय, विच इज ऑलमोस्ट 24 इयर्स. सो हा 24 वर्षांचा हा जो तप तुम्ही केला आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. तुमच्या पदरामध्ये खूप यश पडलेलं आहे आणि ते म्हणतात ना, ते ऑथेंटिक यश आहे. आणि त्याच्यातलं एक रत्न म्हणजे माझा एक आवडता चित्रपट गुल्लर, त्याबद्दल आपण लवकरच बोलू. त्याबरोबर तुम्ही बाबो या चित्रपटाचं फिल्म मेकिंग केलेलं आहे. एक अत्यंत फनी चित्रपट, एक गाव 10वी नापास, म्हणजे नावच खूप इंटरेस्टिंग आहे. सो अशा वेगवेगळ्या चित्रपटांचं तुम्ही फिल्म मेकिंग केलं आहे. अजून तुमच्या कारकिर्दीला आपण असं उमलवून आज बघूयात, त्याबद्दल आपण चर्चा करूयात. पण पहिला प्रश्न असणार आहे माझ्या आवडत्या चित्रपटासाठी, म्हणजेच पाणीपुरीसाठी. सो पाणीपुरी चित्रपटाचा जन्म कसा झाला, म्हणजे काय होती ती मूवमेंट जेव्हा तुम्हाला वाटलं की आता हा चित्रपट व्हायला हवा? अच्छा, प्रथमतः तुमचा स्टडी खूप आहे. तुम्ही एक गाव 10वी नापास पासून ते सगळे जुने चित्रपटांचा अभ्यास केला. वा, क्या बात आहे. कोविडच्या काळामध्ये सगळ्यांनाच आपल्याला फारसं काम नव्हतं. ती खूप
कठीण परिस्थिती होती. परमेश्वर करो की आपल्या पिढीनं तो काळखंड पाहिलेला आहे. भविष्यात कधीच ती परिस्थिती येऊ नये कुणावरतीच आणि पुन्हा तसं होऊ नये अशी. त्या कोविडच्या काळामध्ये 3ऱ्या लाटेमध्ये आपण घरातच होतो, तर ऑब्व्हियसली माझा जॉब माझ्या करिअरसाठी म्हणजे पुस्तकं वाचणे आणि न्यूज बघणे आहे. तर न्यूज पाहताना मी एक न्यूज वाचली होती झी 24 तासवर. नागपूर जिल्ह्यामध्ये 2022-23 मध्ये 10,000 डायव्हर्स झालेत कोर्टामार्फत. आणि ही लाईन रात्रभर माझ्या डोक्यामध्ये फिरत राहिली की नागपूरसारख्या जिल्ह्यामध्ये 10,000 घटस्फोट होतात, तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई, उस्मानाबाद, लातूर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख डायव्हर्स लिगली होतात. जर 1.5 लाख डायव्हर्स हे कोर्टामार्फत होतात तर म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी विभक्त होणारे पण तेवढेच असेल जवळपास ते. आपल्याकडे गुगल आहे, सगळे उत्तरं भेटतात. गुगलवर सर्चिंग चालू झालं तर कमीत कमी 3 ते 3.5 लाख डायव्हर्स प्रत्येक वर्षी होतात एका राज्यात, महाराष्ट्र राज्यात. इंडिया तर खूप लांबचा आहे. त्यामुळे खूप बिकट परिस्थिती आहे. म्हणजे 10 जणांचे लग्न झाले तर 4 जण नक्कीच विभक्त होतात. ते एवढा गंभीर प्रश्न आहे आणि खूप कॅज्युअली हाताळला जातो. पूर्वी असं नव्हतं. तर का असं, याचे कारण काय, मग शोधाशोध सुरू झाली. आणि एवढा डिफिकल्ट विषय हा जर आपण मांडला, कारण की सिनेमा क्षेत्र जे असं आहे की खूप गोष्ट लवकर समर्पकपणे मांडलं जातं. 5ही इंद्रिय आपले ॲट अ टाईम काम करत असतात. तर मी एखादी गोष्ट तुम्हाला असं नॉर्मली सांगणं आणि व्हिज्युअल फिल्ममधून दाखवणं तो खूप मोठा फरक आहे. तर म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून फिल्म हे खूप मोठं साधन आहे समोरच्याला एखादी गोष्ट सांगण्यासाठी. तर त्याचा योग्य उपयोग व्हावा चांगल्या काहीतरी कामासाठी. म्हणून मी प्रत्येक वेळेस काहीतरी एक सोशल विषय घेण्याचा हे करतो. तर म्हणलं हा विषय एवढा छान आहे, जर आपण व्यवस्थित त्याच्यावर मांडणी केली, बांधणी केली आणि आपल्या लेखणीमधून किंवा आपल्या फिल्ममधून एखादा जरी संसार वाचला, एखादं घर जरी वाचलं, तर नक्कीच आपण कुठंतरी काहीतरी चांगलं कर्म केलं, चांगलं कार्य केलं असं आपल्याला स्वतःला जाणवण. तो सिनेमा किती धंदा करण, किती सक्सेस होऊन नाही माहिती, पण आपल्या स्टोरीमधून एखादा जरी पाऊल मागा घेऊन एखाद्याचा संसार वाचला तरी मी जिंकलो. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणून लिहायला सुरुवात केली. त्याच पिरियडमध्ये गेट टुगेदर झालं होतं. काही मित्रपरिवारांशी फोनवर बोलणं चालू होतं. कोण आजारी आहे, कोणाचं घर तुटलं, कोणात घरात भांडणं चालू. तर या सगळ्या गोष्टी मी काय म्हणतात ऐकत पाहत आजूबाजूला जे घडते ते सिनेमामध्ये मांडले. म्हणजे माझ्या शेजारी, माझ्या समोर, माझ्या घरात. म्हटलं जर लोकांना हे बघायला खूप आवडतं की आपल्या आजूबाजूला घडतंय काय, म्हणजे जे आता चाललंय वस्तुस्थिती, तर ती मांडायला सुरुवात केली. म्हणून मी सुरुवातीला एक ड्राफ्ट लिहिला. त्या ड्राफ्टमध्ये मला कायद्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टींचा अभ्यास नव्हता. म्हणून मी ॲडव्होकेट विलास साठे त्यांना भेटलो. त्यांच्याकडून नोटीस म्हणजे काय, नोटीस पिरियड कधी देतात, घटस्फोट कसा होतो, प्रोसेस काय असते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. काही काउन्सिलरला भेटलो की तुम्ही तुमच्याकडे असं जोड पाहिलं तर तुम्ही काय करतात, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत सुरुवातीला एक ड्राफ्ट तयार झाला, ज्यात सुरुवात, मध्य, एंड हे झालं. तरी पण एक समाधानी नव्हतो मी, कारण की घटस्फोट, सुरुवात आणि भांडणे इथपर्यंत आलो होतो मी. ते पुन्हा व्यवस्थित सुरळीत कसे चालावे हे खूप गरजेचं होतं. कारण की मी प्रत्येक सिनेमाचा शेवटी पॉझिटिव्हच करतो आणि मी करत राहणार. म्हणजे माझ्या प्रोड्युसरांनी जरी सांगितलं तरी मला माझ्या चित्रपटाचा शेवट हा गोडच हवा आहे. या गोष्टीवर मी ठाम आहे. तर मला गोड असा शेवट भेटत नव्हता. मग पुन्हा सर्चिंग, पुन्हा थॉट प्रोसेस. तर एखादा वकील आला, म्हणजे ॲडव्होकेट आले फॅमिली कोर्टाचे, तर ते का जोडतील एखाद्याचा संसार, कारण की त्यांना साईन केलं असतं त्यासाठीच की आम्हाला डायव्हर्स हवाय, तुम्ही खटला मांडा कोर्टामध्ये ना आम्हाला घटस्फोट मिळून द्या. तर तो का म्हणून मग अशी काहीतरी घटना घडली पाहिजे वकिलाच्या आयुष्यात, जेणेकरून तो तोडण्याच्या ऐवजी जोडायचं काम करण. ती त्यासाठी माझा खूप विचार म्हणजे करावा लागला 3-3.5 महिने. त्यानंतर मला ती हुक लाईन ज्याला म्हणतात ना, ती सापडली मला. आणि मग त्या दृष्टिकोनातून माझं लिखाणकाम कंप्लीट झालं. आणि लिखाणकाम झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मी ॲज अ रायटर आहे, डिरेक्टर आहे, फिल्म प्रोड्युसर कोण करणार वगैरे. तर 2018 मध्ये मी भेटलो होतं. हिंजवडीमधील बिल्डर आहेत, कंस्ट्रक्शन ज्यांचं चालतं, संजीव कुमार अग्रवाल सर. तर त्यांना मी प्रत्येक वेळेस जायचो, भेटले की एक गोष्ट ऐकवायचो, कॉफी घ्यायचो आणि यायचो. असं आत्तापर्यंत मी कमीत कमी त्यांना 20-25 स्टोऱ्या ऐकवल्या होत्या. पण असं कधी झालं नव्हतं की करूया वगैरे. मी कधी अट्टा केला नाही. मला एक सुचलं, ऐकवलं, आलो. आणि ही गोष्ट मी त्यांना म्हटलं की मला एक गोष्ट माझी कंप्लीट झाली आहे, ऐकायची का? ते म्हणले या सेकंड हाफमध्ये या. गेलो, गोष्ट त्यांना ऐकवली, संजीव सरांना. गोष्ट ऐकल्यानंतर मी रेग्युलर ठीक आहे म्हटलं, येऊ का? नाही, थांबा बसा बोलले. हॅलो अनिकेत, पटकीन ये. अनिकेत म्हणजे त्यांचे चिरंजीव. अनिकेत सरांना फोन केला, अनिकेत सर आत्ता गोष्ट ऐकली,
एवढ्या भारी विषय ज्वलंत यांनी केलेला आहे आणि आपल्याला ती फिल्म करायची. बोलले आत्ताच्या आत्ता फिल्म लॉक करा आणि कामाला सुरुवात करा. बस. आणि तिथून जे म्हणतात की क्या बात आहे, सुरुवात झाली. त्याचबरोबर अजून एक निर्माते आहेत आपल्या फिल्मला लाभलेले, चंद्रकांत दादा ठक्कर. त्यांनाही मी गोष्ट ऐकवली तर तेही खुश झाले. मग को प्रोड्युसर म्हणून चंद्रकांत दादा ठक्कर आणि संजय सरांना एकत्र आणलं आणि फिल्मला सुरुवात केली. केल्यानंतर आता रिलीज झालेली आहे फिल्म. सो आणि रिलीज नाही झाली आहे सर. मी जेवढं पाहिलंय की थिएटर तुडुंब भरलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि महिलांना, पुरुषांना, रादर टीनेजर्सला सुद्धा हा चित्रपट खूप आवडला आहे. आपण पुन्हा पाणीपुरी चित्रपटाच्या डिस्कशनकडे येणारच आहोत. वन ऑफ माय फेवरेट मूवी दिस इयर. एक तुम्ही चित्रपट बनवलात सर ज्याचं नाव होतं गुल्हर. सो नावापासूनच एक मिस्ट्री की व्हॉट इज गुल्हर, काय असणार आहे गुल्हर आणि गुल्हरनी काय कहर केला आहे. त्याला मी आय शुड नेम अँड दॅट अवॉर्ड वॉज ऑलरेडी वन बाय गुल्हर. अखिल भारतीय मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 1 नाही तर 5 अवॉर्ड्स गुल्हरने जिंकले. त्याचबरोबर रंगभरारीमध्ये त्यांनी अवॉर्ड जिंकले. क्राऊनचं जे फिल्म फेस्टिवल आहे तिथे त्याची दखल घेतली गेली. कोलकाता फिल्म फेस्टिवल, कर्नाटका फिल्म फेस्टिवल, दिल्ली गव्हर्नमेंट, बर्लिन फिल्म फेस्टिवल. टोटल 43 अवॉर्ड्स आहेत. टोटल 43, म्हणजे मी पण काही मिस केले. सो 43 अवॉर्ड्स एका चित्रपटाला मिळणं. मी त्याचं एक होर्डिंग पाहिलेलं मला आठवतंय ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा होतात आणि तोपर्यंत आपली ओळख झालेली नव्हती, पण काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे माहिती होतं. आणि गुल्हर चित्रपटाचे जेवढे मी स्निपेट्स पाहिलेत ना त्यातनं त्याची कथा उलगडत नाही. काय आहे गुल्हर नेमकं? सो आम्हाला गुल्हरचा प्रवास पण अगदी थोडक्यात सांगा. अच्छा, प्रथमतः तुमचा जो क्वेश्चन होता की गुल्हर नाव, तर माझी अशी धारणा असते की फिल्मचं नाव काहीतरी युनिक असावं. येस. हां, काहीतरी वेगळं असावं तर ती गंमत येते. म्हणजे सुरुवात टायटल पासून होती. म्हणून बाबो, गुल्लर, पाणीपुरी आणि पुढचे काही नाव आहेत. तर मी खूप याच्यावर भर देतो की सिनेमाचं नाव काहीतरी वेगळं असावं. आणि म्हणजे मला देखील खूप अभ्यास करावा लागतो. म्हणजे मी जरी बरेच वर्ष काम करत असलो तरी जी गोष्ट माझ्याकडे येते मग त्या गोष्टीच्या रिलेटेड खूप अभ्यास करावा लागतो. जसं डायव्हर्स विषय आवडला म्हणून नाही, म्हणजे आवडला ही इथपर्यंत ठीक आहे, पण मग डायव्हर्स का होतात, त्याचे लॉ काय आहेत, अनेक वकिलांना भेटावं लागलं, अनेक काउन्सिलरला भेटावं लागलं. सेम गुल्लर भेटल्यानंतर गुल्लर ही धनगर समाजातली गोष्ट आहे. एका लहान मुलाची व्यथा, शिक्षणापासून वंचित राहिलेला मुलगा आणि त्याची शिक्षणाची जिद्द आणि तो शाळेमध्ये जाऊन तो डॉक्टरपर्यंत कसा जातोय अशी त्याची कथानक आहे. तर नेमकं धनगर समाज काय, तो काय कसं करतो, कसं राहतो, त्यांचं चालणं, बोलणं, बिहेवियर, त्यांचं कॉस्ट्युम, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी मी शिरूर तालुक्यामधल्या काही धनगरी पाड्यांवरती स्वतः जाऊन राहिलो होतो 8 दिवस. वाव. तर त्या 8 दिवसामध्ये तिथं जे काही लहान मुलं आहेत, विटू दांडू खेळायचे किंवा चक्कर खेळायचे, तर त्यातल्या एका वडिलांनी आवाज दिला होता, ए घोल्या, अरे घोल्या इकडे, अरे बासन वाढले, व्हायचं आपल्याला कोरड्याच भाकरी खायची, इकडे लवकर. मी त्यांना विचारलं तुम्ही काय बोललात? ते म्हणलं गुल्या. म्हणलं गुल्या का? ते म्हणले नाही, बोलले त्याला आम्ही गुल्या म्हणतो. हां, म्हणजे ते गिलवरचं गुल्ल आहे ते नाही, तर त्या मुलाचं नाव होतं गुल्लर. तर धनगरातल्या ज्या पाड्यावरच्या वस्ती आहेत त्यातल्या बऱ्याचशा मुलांचं नाव गुल्लर असं असतं. तर ते मला टायटल त्या टेकून भेटलं. म्हणलं युनिक आहे, मुलांनाही आवडतं आणि ते प्रेमाने घेता येतं, रागाने येतं. गुल्ल्या म्हटलं की ते मग गुल्लर नाव आलं. ही फिल्मची स्टोरी तशी खूप आहे. मी अजून एका सिनेमाच्या लोकेशन हंटिंगसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेलो होतो. येता आमचे EP आहेत सुभाष हांडे, तर ते मला बोलले की आपण शिरूरमध्ये नाश्ता करू. नाश्ता करत आणि इथे एक रायटर आहेत बोलले, मोहन एकनाथ पडवळ, तर त्यांच्याकडे काही गोष्टी असतात, डेब्यू आहेत, त्यांनी काय केलं नाही पण गोष्ट आहे त्यांच्याकडे, ऐकायची का? मी म्हटलं हिरा कोयले के खान में मिळत आहे, म्हटलं बिंदास बोलवा बोलले. मग नाश्ता करता करता त्यांनी मला जस्ट गोष्टीचा हिंट दाखवलं की असं मुलगा आहे, त्याला शिकायची आवड आहे पण शिक्षणापासून वंचित आहे. बस मला हिंट लाईन भेटली, म्हटलं बस ये फिल्म हमको करनी आहे. आणि मग त्या गोष्टीवरती काम चालू झालं आणि ती गोष्ट कंप्लीट झाली आणि आज ती प्रदर्शित आहे पुरस्काराने. मी हॅप्पी आहे त्या गोष्टीला. सो खरंच म्हणजे तुमच्या कारकिर्दीतलं एक शिरपेचमध्ये एक मोठा तुरा म्हणजे गुल्लर आहे. आणि खरंच आय एम व्हेरी ब्लेस्ड की आज आम्हाला तुमच्यासोबत बसून हे बोलता येत आहे. एक गोष्ट सांगायची आहे सर, आपण महाराष्ट्रीयन लोक, आपण मराठी लोक, आपल्याला कलेचं वरदान मिळालेलं आहे. कारण गणपती बाप्पा आपला मराठी गणपती बाप्पा, जरी गणेशजी आपण म्हणतो, पण गणपती हे मराठी माणसाचं एक खास लाडकं दैवत आहे.
आणि अगदी स्वतंत्रपूर्वीच्या काळापासून आपण बघतोय, शाहीर साबळे म्हणा किंवा आपली जे संत महात्मे होते त्यांनीसुद्धा त्यांच्या श्लोकांमधनं किंवा पोवाड्यांमधनं त्यावेळी इंग्रजांच्या विरुद्ध, मुघलांच्या विरुद्ध जे पण काही हे व्हायचे त्याच्या विरुद्ध त्यांनी कलेमधनं प्रबोधन घडवले. आणि म्हणजे क्रांती किंवा रिव्होल्युशन आणायचं असेल तर हे मी खूप सारखं आणि स्वतःच मॅनिफेस्ट करते की हे मराठी चित्रपटांमधनंच होणार आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये आम्ही आदिनाथ कोठारे सरांना भेटलो पाणी चित्रपटानिमित्त. मी स्वतः 12वी पर्यंत मराठवाड्यात शिकली आहे आणि पाणी किती आम्हाला म्हणजे पाण्याचं कसं राहायचं. सो म्हणजे आम्ही असं दाखवायचो की आम्ही 4 जण वेगळ्या फॅमिलीचे आहोत सो दॅट आम्हाला जास्त पाणी मिळेल इतकी तिथे अशी. आणि इट वॉज व्हेरी म्हणजे चांगली वस्ती असून सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम इट वॉज ऑलवेज देअर. त्यानंतर आम्ही भेटलेलो आत्ता रिसेंटली संदीप मोहिते सरांना, ज्यांनी सांगितलं की फिल्म मेकिंग माझा बिझनेस नाही आहे, फक्त माझ्या नंतरच्या पिढीला संभाजी महाराज कळावेत म्हणून मी चित्रपट बनवतोय. तसं तुम्ही ह्या पाणीपुरी चित्रपटामध्ये बरोबर गुल्लर चित्रपटामध्ये एका सामाजिक विषयावर भाष्य केलं आणि ते भाष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. ज्या महिला तुम्हाला भेटायला आल्या होत्या त्यांच्यासारखे अनेक संसार आय एम व्हेरी शुअर तुम्ही नक्की वाचवलेत. आणि म्हणूनच आपण आता आपल्या पुन्हा आवडत्या चित्रपटाकडे येऊ, ते म्हणजे पाणीपुरी. एखादं फिल्म किंवा एखादी कलाकृती बनत असताना लेट इट बी अ सॉन्ग, लेट इट बी अ नाटक, खूप साऱ्या जणांची साथ लाभते. सो सुरुवात तर झाली म्हणजे आपण म्हणू शकता की बाळाचा जन्म झाला, बाळाचं बारसं झालं, पण आता पुढचं काय. सो पाणीपुरीचा हा प्रवास पुढे कसा गेला? सर्वप्रथम निर्मात्यांकडून फिल्म लॉक झाल्यानंतर गोष्ट आवडल्यानंतर कथा पूर्णपणे माझी होती, याला स्क्रीन प्ले डायलॉग्स लिहायचे होते. तर मागच्या फिल्मचे माझे आवडते रायटर्स संजय नवगरे यांना मी फोन केला की गोष्ट रेडी आहे, आपल्याला कामाला सुरुवात करायची. ते म्हणले डन. कधीपासून? प्रोड्युसरांची म्हणजे भेट नाही काय नाही, म्हणले डायरेक्ट तुम्ही बॅग भरून या, आपल्याला सुरुवात करायची. आणि मग 45 दिवस आमच्या प्रोड्युसरांचं हॉटेल निराला एक्झिक्युटिव्ह, त्या ठिकाणी संजय नवगरे सर आणि मी आम्ही 45 दिवस स्क्रीन प्ले डायलॉग सलग सातत्याने लिहिला. ही गोष्ट कंप्लीट झाली. गोष्ट कंप्लीट होतानाच शक्यतो कसं असतं, कॅरेक्टर लिहितानाच आपल्याला जाणवतं की ह्या कॅरेक्टरसाठी कोण समर्पक भूमिका करू शकतं. मग ते जाणवत जात होतं. त्याच्यामुळे कॅरेक्टर त्यावेळेस एक येत गेले. कॅरेक्टर आलं की त्यांचा जिल्हा, त्यांचा मग पोशाख, त्यांचा व्यवसाय काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन होत जातात. आणि तसं करत करत कॅरेक्टर एकंदरीत लॉक डोळ्यासमोर येत होते. आणि ज्या कॅरेक्टरला मी फोन केला ते कॅरेक्टर ऑब्व्हियसली लगेच हो बोलतात, कारण की आपण तेवढ्यात प्रांजळपणे आणि तळमळीने लिहितो किंवा समोरच्यांना कळतं. म्हणजे मी भारतजींना फोन केला की मास्तरची भूमिका आहे, तुम्ही त्याला 200% न्याय देऊ शकतात, मला तुम्ही हवेत, असा विषय. तुम्ही डन, डेट्स काय असं. मग म्हणजे माहिती नाही, पण मी जे कॅरेक्टर डोळ्यासमोर ठेवतो तेच कॅरेक्टर 100% मला भेटतात. आतापर्यंत एकदाही असं झालं नाही. आणि त्यांच्याबरोबर एवढं छान बॉन्डिंग होतं आणि ते कॅरेक्टर त्यासाठीच जन्मलेलं आहे असं वाटतं. म्हणजे विनायक पोद्दारने गुल्लरमध्ये काम केलं, तो त्यासाठीच, दुसरं कोणच करू शकत नाही. त्यातल्या जे भार्गवीताईंनी भूमिका केलेली आहे ती तेच करू शकते, दुसरं करू शकत नाही, हे जाणवतं. बरोबर. तर त्याच्यामुळे मी कॅरेक्टर मला व्हिज्युअल करायला खूप आवडतात, ते भेटतात आणि ते त्या भूमिकेला 200% न्याय देतात. मजा येते. हा, तर पाणीपुरीमध्ये तसं सर्व कॅरेक्टर डोळ्यासमोर होते, तर ते आले, त्यांनी काम उत्तम केलं आणि एकंदरीत खूप मजा आली फिल्मला. सो पाणीपुरी हा चित्रपट एक ऑन्सॉम्बल कास्ट, म्हणजे सुरुवातीला आपण जे म्हणायचं मल्टी स्टार कास्ट मूवी, तसं तुम्ही पाहिलं. म्हणजे मी त्याचं जेव्हा फर्स्ट पोस्टर पाहिलं ना तेव्हा चाललं होतं की काय असणार आहे नक्की. जेव्हा पोस्टर पाहिलं आय हॅड नो आयडिया, तोपर्यंत टीजर आलेला नव्हता. ह्या चित्रपटामध्ये कॉम्प्लेक्सिटी दिसते, कारण की यंग एजचं एक कपल आहे आणि एक ओल्डर कपल आहे, एक वेगळ्या धाटणीचं कपल आहे, वेगळ्या सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसमधलं कपल आहे. सायली संजीवचं एक स्पेशल मध्यवर्ती भूमिका आहे. मकरन सरांची एक अमेझिंग ॲडव्होकेटची भूमिका आहे. पण तुम्ही हे सगळे कॅरेक्टर व्हिज्युअलाइज कसे करता? म्हणजे माझा प्रश्न असा आहे की फॉर एक्झाम्पल आपण सचिन बांगर यांचं कॅरेक्टर घेऊ की हा व्यक्ती किंवा हा अभिनेता कॉर्पोरेट प्रोफेशनल दिसेल का आणि अनुष्का त्याची बायको म्हणून त्या रोलमध्ये शोभेल का? किंवा शिवाली परबजीला आपण एवढ्या विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे, ती एक सोशिक पण लवेबल वाईफ बनेल का? किंवा संतोष वाघमारे जे आहेत
मी जास्त आता म्हणजे स्पॉयलर्स देणार नाही, पण एक कैलास वाघमारे, सॉरी कैलास वाघमारे जे आहेत ते थोडे चिडके हजबंड किंवा अल्कोहोलिक हजबंड वाटू शकतील का? मग विशाखाताई विनोदाची झालर घेऊन येणार आहेत की काय करणार आहेत, हे तुम्हाला कसं सुचलं आणि तुम्ही ती व्हिज्युअलायझेशन प्रोसेस आम्हाला थोडीशी सांगा. स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स म्हणजे गोष्ट लिहितानाच एक डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते की आयटीचं कॅरेक्टर कसं असणार आहे, मास्तरचं कॅरेक्टर कसं जाऊ शकतं, किंवा एक सासू म्हटलं तर ती कशी असेल, त्याचं एक कॅरेक्टर डोक्यामध्ये आपलं एक फिट लिहितानाच ऑटोमॅटिकली तयार होतं आणि ते व्हिज्युअल डोळ्यासमोर उभं राहतं. मग त्या भूमिकेला कोण न्याय देऊ शकतं तर एकंदरीत असं फिरत राहतं. फिल्म अशी आहे की तुम्ही 8 तासाचा जॉब नाही, 24 तास तुमच्या डोक्यात राहतात. म्हणजे तुम्ही तर ज्याला शिकायची आवड आहे त्याला शिकतो, त्यामुळे मी प्रत्येक कलाकारांकडून काहीतरी गुणधर्म शिकतो. तर मकरंद सरांचं असं की त्यांनी एकदा स्क्रिप्ट वाचली की तर त्यांना ती 100% लक्षात राहते, पुन्हा ती बघायची गरज नाही 20 दिवस वगैरे येते. तर मी तर गोष्टी शिकतोच आणि आपलं जे काम आहे म्हणजे मी जे डोक्यामध्ये लिहिताना व्हिज्युअल भूमिका केलेली आहे तो आर्टिस्ट समर्पकपणे मानतोय की नाही हे माझं असतं, कारण की ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. तर मी ती गोष्ट आर्टिस्टशी बोलतो की तुमची भूमिका काय आहे, तुमचा जॉनर काय आहे, तुमचं बिहेवियर मला काय अपेक्षित आहे ह्या गोष्टीसाठी, ह्या कथेसाठी तुम्ही काय आहात आणि मला तुम्ही तसं प्रेझेंट करा. कॅरेक्टरच्या मागचं आणि गोष्टीच्या मागचं जर गोष्ट आपण कलाकारांना व्यवस्थित पटवून दिली की तुमची नेमकं गरज काय आहे आणि तुम्ही कशासाठी आहात ह्या भूमिकेत. कलाकार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रोल करतो आणि तो पाण्यासारखा असतो, जिकडे जाईन तिकडे तो कसाही वळू शकतो. तर मग मी ती नीड प्रत्येकाला समजावून सांगतो की तुमचा रोल याच्यामध्ये काय आहे, त्याच्या मागची भूमिका काय आहे. तर त्या एकदा आर्टिस्टला ते ग्रास्पिंग व्यवस्थित झालं की मग बस आम्ही एका नोटवरती येतो आणि त्यामुळे कधीच कुठले वाद होत नाही आणि त्या भूमिकेला ते न्याय देतात. त्यांनाही खूप छान वाटतं, मलाही खूप छान वाटतं. माझं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे बाबू गुल्लर पाणीपुरी चालू आणि या मागच्या असोसिएट म्हणून केलेले 30-35 सिनेमे, एकदाही एकाही कलाकारांशी आत्तापर्यंत भांडणं झाले नाहीत, एकदाही वाद झाले नाही. कारण की तुम्हाला काय अपेक्षित आहे हे एकदा मला कळलं, मला काय अपेक्षित आहे तुम्हाला कळलं, तर मग दुसरा विषय येतच नाही. मग विषय येतो की उत्तम काम करायचं आहे, आपल्याला आउटपुट द्यायचं आणि प्रत्येकजण आउटपुट चांगलं देण्यासाठीच प्रयत्न करतो. कोणीही असं नाही की मला ठीक आहे पैसे भेटतात काम करतो, तो कमर्शियल पार्ट असतोच. पण मी याला भारी कसा न्याय देऊन यासाठी समोरचा व्यक्ती असतो, बस आपण त्याच्या तोडीस थोडा असन तर मग जिंकता येतं. आणि मी बरेच जण म्हणतात की सयाजीरावांचा स्वभाव खूप कडक आहे, किशोर कदमांचं पटत नाही. तर मला यातली एकही गोष्ट मला विश्वासच नाही कशावरती. मला तर मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबरोबर आयुष्यभरासाठी रिलेशन आहेत माझे. म्हणजे आजही मी सयाजी सरांना मिस करतो, आजही किशोर कदमांना मी मिस करतो, ते मिस करतात. ते हक्काने विचारतात पुढच्या सिनेमात मी का नाही बरं, कशामुळे मी पाहिजे. मग हा हक्क येण्यासाठी विचार एका नोटवर येणं गरजेचं आहे, बॉन्डिंग तेवढं होणं गरजेचं आहे. आणि माहीत नाही माझं प्रत्येकाशी खूप छान बॉन्डिंग होतं. आता किशोर कदम सरांचा विषय निघालेलाच आहे सर, एक बाउन्सर प्रश्न आहे तुम्हाला. एक इंस्टाग्रामवरती एक खूप व्हायरल रील आहे ज्याच्यामध्ये किशोर कदम आणि बरेच कलाकार आहेत, तुम्ही सुद्धा तिथे बसलेलात आणि ते काव्य संमेलन सारखं वाटतंय आणि सर त्याच्यावर प्रेमावर वेगवेगळे टिप्स देत आहेत. सो किशोर सर आणि तुमचं बॉन्डिंग कसं आहे? खूप छान आहे, आम्ही बोलतो, त्यांच्याबरोबर आमची चर्चाही होत असते. ह्या फिल्ममध्ये म्हणजे बाबो सिनेमामध्ये किशोर कदम आणि सयाजी शिंदे अपोजिट पार्टीमध्ये विरोधात दाखवलेले आहे. दोघांनी एकमेकांच्या बरोबर कधीच काम केलेलं नव्हतं यापूर्वीही आणि दोघांशीही असं फार मिळतं जुळतं नव्हतं, थोडंसं असतं काय वगैरे ते. तर ते कसं होणार असं किशोर कदम सरांनी मला बोलले होते की कसं होणार सयाजीराव मी एकत्र. म्हणलं मी आहे ना, निश्चिंत राहावा. आणि त्या दोघांना एकत्र आणून दोघांची मैत्री करून दोघांबरोबर 20 दिवस एकत्र काम करून मी सगळं एकत्रित एक छान काम केलं. त्यामुळे किशोर सरांचा असतो फोन की आता नवीन काय विषय डोक्यात आहे. त्यांनाही आवडतं की मी म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं सरांचं, एकदा एका विषयावर काम केलं की मी पुढच्या वेळेस दुसरा विषय शोधतो काहीतरी वेगळं. पण म्हणजे बाबो आणि गुल्लरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. गुल्लर आणि पाणीपुरीमध्ये खूप डिफरंट आहे, पुढच्याच्या डिफरंट. ही गोष्ट त्यांना खूप आवडते. नवीन काहीतरी शिजत असेल ना डोक्यात, काहीतरी वेगळं असेल ना, असं त्यांचं असतं. त्यामुळे व्यक्ती म्हणून तर खूप छान आहे, कवयित्री म्हणून तर अख्खा महाराष्ट्र भारत देश त्यांच्यावर प्रेम करतो. हसता खेळता चालता बोलता त्यांना ते सुचतं, त्याच्यामध्ये ते मास्टर आहेत. ते जर आता येत असेल तर बसता बसल्या कपावर आणि त्या गिफ्टवरती कविता केली असते. म्हणजे एवढं छान त्यांचं आहे. पण येईन लवकर योग येईन पुन्हा दुसरा सिनेमा करायला.
सो आपण आता बाबो चित्रपटाबद्दल थोडंसं बोलूया. नाव इट सेल्फ इज लाईक बाबो, काय असेल नक्की. आणि मी जसं तुम्ही पण बोलला होतात, हा एक खरं तर आपला प्रश्न असणार होता, पण त्याबद्दल आपलं ऑलरेडी डिस्कशन झालं की तुमच्या फिल्मची नावं खूप पिक्युलर आहेत आणि त्यामुळे ना तो जेव्हा चित्रपटाचं नाव रिलीज होतं ना तेव्हापासून एक इंटरेस्ट डेव्हलप होतं की व्हॉट इज बाबो, व्हॉट इज गुल्लर. आणि जेव्हा पाणीपुरी आलं ना मग आम्हाला वाटलं काहीतरी खाण्याशी रिलेटेड चित्रपट दिसतोय, पण जेव्हा पोस्टर आलं तिथे कुठेच पाणीपुरी रिलेटेड काही दिसत नव्हतं. सो दॅट वॉज अगेन अ व्हेरी नाईस मूव्ह. मला बाबो चित्रपटाच्या प्रवासाबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं. ओके. बाबो चित्रपटाचे निर्माते सचिन बाबूराव पवार त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली. लेखक अरविंद जगताप, त्यांची कथा पटकथा संवाद. अरविंद सरांनी ज्यावेळेस मला गोष्ट सांगितली, गोष्ट ऐकवली, त्याच्यामध्ये असं होतं की उद्या 8 वाजता अख्खं पृथ्वी नष्ट, आपण कोणीच नसणार आहे आणि 8 तासात काय आपल्याला जगून घ्यायचं ते जगून घ्या वगैरे. आता आपण मरणार आहे तर गाडी घोडा पैसा काय घेऊ शकत नाही. या 8 तासात माणूस आनंद शोधतो आणि 8 तासानंतर कोणीच म्हणजे तसं काही घटना घडत नाही. मग नंतर पुढं चांगलं राहायला काय हरकत आहे. म्हणजे आनंद दुसऱ्याही गोष्टीत आहे ना की बल्कि पैसा किंवा काही गोष्टीमध्ये आनंद आहे. ती फिल्म एक शिकवणूक आपल्याला देते. तर ही गोष्ट मला खूप आवडली कारण की पिक्चर मगाशी सांगितल्याप्रमाणे चित्रपट हे खूप समर्पक माध्यम आहे तुमच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायचा. तर जर चांगला विषय घेऊन पोचला तर नक्कीच त्यातून काहीतरी समाजासाठी फायदा होईल. म्हणजे आपल्या कमर्शियल कामाबरोबर जर आपण सोशल सबकॉन्शियसली जर करत गेलो तर नक्कीच दोन्ही गोष्टीवर फायदा होतो. म्हणून मी सोशल विषय जास्त घेण्याचा मी प्रयत्न करतो. तर अरविंद जगतापांनी ज्यावेळेस मला स्टोरी ऐकवली त्यावेळेस साहजिकच माझ्या तोंडून आलं, अरे बापरे बाबो सगळे मरणार. ते म्हणले काय बोललात आता. मी म्हणलो बापरे बाबो. तर ते म्हणले टायटल खूप छान आहे. मी म्हणलो हा ओघाने आलं, मी गोष्ट ऐकली आणि ते ओघाने सहज आलं. तर ते म्हणते ठेवायचं का. म्हणलं ऑब्व्हियसली मला काहीतरी हे येतं. मग ते टायटल त्यातून आलं बाबो. म्हणजे शोधाशोध चालूच असते पण ओघाने येतात. तर बाबोचं ते गुल्लरचं तर मी त्या वस्तीवरती राहिल्यानंतर मला नाव आठवलं. आणि पाणीपुरीचं सांगायचं झालं तर पाणीपुरीसाठी समर्पक टायटल शोधाशोध चालू होती बरेच दिवस. म्हणजे टायटलसाठी 4 महिने आम्ही प्रयत्न करत होतो. डायव्हर्स विषय आहे, कोण फिल्म पाहायला येणार नाही म्हणून मी त्याच्यामध्ये कॉमेडी आणि एंटरटेनिंग करण्याचा प्रयत्न केला. जे सिच्युएशनल कॉमेडी करत करत ती फिल्म समर्पकपणे पोहोचवली किंवा बनवली. याचं टायटल काय ठेवावं, कारण जुन्या पद्धतीतले टायटल मजा नाही. म्हणजे घटस्फोट, काडीमोड हे काय टायटल होऊ शकत नाही. आणि तेवढ्यात आमचे निर्माते संजय अग्रवाल सरांच्या डोक्यात आलं की पाणीपुरी, हे पाणीपुरी टायटल ठेवूया. पण मग पाणीपुरींनी याचा संबंध काय, हा खूप मोठी गोष्ट आहे. तर मग जसं संसारामध्ये सगळ्यात चवीनं आपल्याला जगत राहावं लागतं, कधी गोड कधी तिखट आणि काय, आणि तसा तो संसार पूर्ण होतं. तसं पाण्याशिवाय पुरी नाही, पुरीशिवाय पाणी नाही. आणि त्यातले काय घटक आहे गोड तिखट आंबट, त्याने ती पुरी जशी कंप्लीट होते तसा संसार कंप्लीट होतं. तर म्हटलं होते जाते ते मॅच होतंय आणि हलकं फुलकं टायटल पाहिजेनच. मग संजय सरांनी ज्यावेळी सांगितलं की पाणीपुरी रखेगा तर मी म्हटलं जा सकता है, करूया. आणि मग ते टायटल लॉक झालं. असे टायटलची गोष्ट आहे. आणि बाबो पिक्चर माझा पहिला डेब्यू पिक्चर. यापूर्वी 30 ते 35 सिनेमांना मी असिस्टंट ते असोसिएट हा माझा प्रवास. म्हणजे 2007ला घर संसार, हतकडी, लॉकअप ह्या सिरियल, 2011ला मिशन पॉसिबल, सत्य, लक्ष्मी आली घरात, सतीचं मंदिर, संत महिपती, अनेक सिनेमा केल्यानंतर 30-35 चित्रपटानंतर असं वाटलं की इंडिपेंडेंट डिरेक्टर म्हणून आपण एखादा सिनेमा करावा. पण असिस्टंट असोसिएट म्हणून खूप कामं असून तुम्हाला निर्माता भेटत नाही. तुमच्या नावावर काहीतरी एक मोठा फिल्म असणं गरजेचं आहे. तर मला खूप स्ट्रगल करावं लागलं. कमीत कमी मी 700-800 जणांना भेटलो की मला फिल्म करायची आहे, गोष्ट छान आहे, तुम्ही टेक्निकली किती हुशार आहेत, याच्यापेक्षा तुमच्या नावावर काय आहे, काय ग्लॅमरस, तुमचं काय म्हणतात दिसणं वागणं बोलणं कसं आहे वगैरे हे ते. म्हणजे मला आठवतं आहे मी पिक्चरच्या मीटिंगला माझी CD डॉन गाडी असायची, तर ती गाडी घेऊन मीटिंगला जायचो. तर लोक म्हणायचे डिरेक्टर आया है, एक डिरेक्टर आया तर थॉट सुना या अच्छा लगा. मग मित्राची मी जर गाडी घेऊन गेलो एखादी इनोवा वगैरे गाडी मीटिंगसाठी, बडा डिरेक्टर आया था और क्या डिरेक्टर आया था, पुणे से आया था क्या. म्हणजे तुम्ही टॅलेंट बघत नाही तर तुम्ही दिखावा बघतात. ही खूप जाणवलेली गोष्ट खंताची. आता माझ्याकडे सिनेमा लाईन्स आहेत, आता काही प्रॉब्लेम नाही. पण त्या काळामध्ये दिखावाला खूप महत्त्व होतं, तुमच्या टॅलेंटला महत्त्व नाही. आणि तो खूप स्ट्रगल करावा लागला.
पण आमचे निर्माते सचिन पवार सरांनी माझ्यावर खूप छान विश्वास ठेवला आणि ती मी फिल्म कंप्लीट केली मल्टीस्टारला घेऊन. सयाजी शिंदे, किशोर कदम असते, भारत गणेशपुरे आहेत, त्यात पण मल्टीस्टार कास्ट आणि ती फिल्म कंप्लीट झाली. कॉमेडी जॉनर होता. मुळात हसत खेळत राहणं मला खूप आवडतं. आयुष्य खूप सुंदर आहे. जाताना काय घेऊन जाणार आहे आपण, काहीच नाही. तर जो क्षण भेटलाय त्यात आनंदी राहू. काम करता करता आपल्या क्षेत्रात काम करता करता आनंद घेत राहू आणि हसत जाऊ. त्याच्यामुळे मी किती इमोशनल फिल्म केली इन फ्युचर त्यात तुम्हाला आनंद देऊनच झाला. क्या बात आहे. पाणीपुरीबद्दल मी सर असं म्हणेन की आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरी बनवतो. गोड पाणीपुरी, तिखट पाणीपुरी. पाणीपुरी असा चित्रपट आहे ना की त्यात गोडवा पण आहे, त्यात थोडासा जसं आपण त्याची टॅगलाईनच आहे की लज्जतदार ना त्यांची चटकदार गोष्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला ठसका पण लागेल, कुठेतरी प्रिक होईल की मी पण कधीतरी हे केलं आहे किंवा माझ्या अवतीभोवती हे झालं आहे आणि मी त्याला रिस्पॉन्ड नाही केलं आहे. आणि जसं पाणीपुरी खाल्ल्यानंतर ठसका येतं आणि डोळ्यातनं पाणी येतं, ते पाणी पण तुमच्या डोळ्यात येणार आहे. सो इट्स अ कम्प्लीट पॅकेज मूवी. ॲज अ दिग्दर्शक तुमच्याबद्दल मी काही सांगू इच्छिते. मी तुमच्या टीमशी भरपूरदा इंटरॅक्ट केलं आहे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये. प्रत्येकाने तुमच्याबद्दल हेच सांगितलं की त्यांनी ही मूवी धरून ठेवली. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात की इदर अ डिरेक्टर कॅन बी अ रिंग मास्टर और ही कॅन बी अ रिलेशन होल्डर, म्हणजे तो सूत्रधार असू शकतो. सो त्यांच्या सगळ्यांची सूत्र तुम्ही खूप छान धारण केली, त्यांना छान फॅमिलीसारखं ट्रीटमेंट दिली आणि मी हे म्हणू शकते की माणसं जोडत गेलात तुम्ही प्रत्येक चित्रपटामध्ये. आता आपण बोलणार आहोत तुमच्या एका स्पेशल 2 मूव्हीजबद्दल. रादर आपल्या ह्या वर्षी एक खूप हरहुन्नरी अशा कलाकाराचं निधन झालं, ते म्हणजे अतुल परचुरे. आणि मागच्या काही वर्षांमध्ये सतीश तारे, ह्या 2 अमेझिंग अशा कलाकारांसोबत तुम्ही काम केलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या मराठवाड्याचा मंगेश देसाई, त्याच्याबरोबरच ह्या चित्रपटामध्ये काम केलं होतं. चित्रपटाचं नावसुद्धा खूपच अमेझिंग आहे, ते म्हणजे आहे हसा पण दात घासा. सो काय आहे हा चित्रपट, या चित्रपटाच्या काही आठवणी तुम्ही शेअर करू शकाल प्लीज? 2010मध्ये मी केलेली ही फिल्म होती. छोट्या बजेटची फिल्म होती. असिस्टंट डिरेक्टर आणि एपिसोड डिरेक्टर म्हणून घर संसार, हातकडी, लॉकअप या सिरियल केल्यानंतर NT लोखंडे नावाचे निर्माते आहेत, ते माझ्याकडे आले होते की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ऑब्व्हियसली आनंद राहणं आणि कॉमेडी आनंद करणं मला आवडतं. त्यामुळे ही गोष्ट लिहिली होती हसा पण दात घासा. तर त्यामध्ये सतीश सर होते, सतीश तारे, अतुल परचुरे वगैरे. सतीश सरांबरोबर बोलावं तेवढं कमी आहे. टायमिंगचा बादशाह म्हणतात ते मी अनुभवलेलं आहे. म्हणजे चालता बोलता उठता बसता ते काही करू शकतात. तो त्यांच्यासारखा व्यक्ती होणार नाही. अभिनयाला जेवढे भारी तेवढेच माणूस म्हणून भारी. शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी म्हटलं दादा 12 सीन आहेत, करायचे का? म्हणले हां करूया. म्हटलं मी सिरियलवाला माणूस आहे, मी दिवसाला 12 सीन पण काढू शकतो. मी ॲट अ टाईम म्हटलं सेटअप लावून मी एका दिवसात मी 12 सीन काढन. ते म्हणले 14 करू हो, काय हरकत नाही बोले, तुम्ही फक्त करा. आणि एका दिवसात आम्ही खरोखर 14 सीन केले 7 ते 7 शिफ्टमध्ये. कारण की समोरच्या आर्टिस्टकडून गिव्ह अँड टेक जेवढं तुम्हाला फास्ट भेटतं तेवढा मग आम्हालाही प्लस होतो की स्पीडमध्ये झालं. आणि त्यांनी ते 14 सीन कंप्लीट केले आणि मी अक्षरशः नतमस्तक होईन सरांसमोर की काश अजून ते असते तर ते 2,00,000% माझ्या प्रत्येक सिनेमात असते. पाणीपुरीमध्ये असते, बाबोमध्ये असते. म्हणजे मी त्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे. मी काय माझ्यासारखे अनेक जण त्यांचे फॅन आहेत, चाहते आहेत वगैरे. म्हणजे माणसातला देव माणूस म्हणजे सतीश सर. अतुल परचुरे सरांबद्दल विषय काढला तर त्यांना कॅन्सर झाला होता, त्यात त्यांचे बरेच वर्ष गेले. म्हणजे मी काम केल्यानंतर मधल्या पिरियडमध्ये मी त्यांना घ्यायचं ठरवलं होतं बाबोमध्ये. तर त्यावेळेस नाटकांचे प्रयोग चालू होते. गुल्लरमध्ये घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस थोडंसं नुकतंच आजारी पण चाललं होतं. पाणीपुरीमध्ये घ्यायचं ठरवलं तर त्यावेळेस त्यांचा फोनच लागत नव्हता, म्हणजे संपर्कच होत नव्हता त्यांच्याबरोबर. तर माणूस म्हणून खूप भारी. त्यांचं मी काही दिवसांपूर्वी कॅन्सलमधून बऱ्या झाल्यानंतर झी गौरवकडून त्यांना एक सन्मान देण्यात आला. तर त्या सन्मानामध्ये ज्यावेळेस त्यांनी स्पीच दिलं होतं त्यावेळेस मी अक्षरशः रडलो होतो. ते बोलले होते की मी आता उठलो आहे आणि तुमच्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आता लढतो आहे. आता मी दर मजल करत मी तेवढेच पुन्हा ताकदीनं नाटक करणार, तेवढंच मी लोकांना हसवणार, तेवढाच ताकदीनं पुन्हा उभा राहणार आणि मी खूप सारे सिनेमे करणार. आणि ते ऐकून मी म्हटलं येस क्या बात आहे, आता आपण नेक्स्ट फिल्मला तरी कास्ट करायचं सरांना वगैरे. ते नियतीने घात केला आणि अचानक अनपेक्षितपणे गेले. तर त्यांची खूप इच्छा होती, म्हणजे बेडवरती आहेत तरी देखील त्यांची रंगभूमीची आवड
आणि तब्येत बरी नाही तरी देखील ते रंगभूमीवरती काम करतात. मग कलाप्रेमी किती असावं, म्हणजे त्यांनी अख्खं आयुष्य वाहून घेतलं रंगभूमीसाठी. असे कलाकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर मी आवर्जून नतमस्तक अतुल सरांसमोर आणि सयाजी सरांबरोबर समोर होतो. मंगेश सर तर कमर्शियल आहेत, त्यांनी तर हसता खेळतात एक त्यांचं कास्टिंग झालं होतं. मी विचारलं होतं मंगेश दादा कुठे, त्यापूर्वी आम्ही एक सिरियल केली होती त्याच्यामुळे ओळख होती. मंगेश दादा कुठे, अरे मी चाललोय रे इकडे साताऱ्याला चाललोय, 10 मिनटं मग 4 तास थांबा ना पुण्यात. कशाला थांबा हो तुम्ही, काय करायचं या. आणि त्यावेळेस त्यांची वॅगनर गाडी होती, ते आले म्हटलं तुम्हाला असं रोल करायचं, म्हणजे हसता खेळताच कास्टिंग झालं, रोल केला आणि गेले सुद्धा. ते एवढं फास्टली झालं वगैरे. आताही धर्मवीर आल्यानंतर माझं बोलणं झालं होतं त्यांच्याबरोबर. तर छान आहेत स्वभावाला, कमर्शियल आहेत. आतिश मोहन छान आहेत आणि निर्मिती क्षेत्रात तर आता मोठं पाऊल उचललंय. येस. सो खरंच महाराष्ट्राला कलेचं एक स्पेशल ब्लेसिंग आहे मी असं म्हणेन. ह्या 2 अशा अमेझिंग कलाकारांच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया. सर आता थोडंसं मागे येऊया. 2001 मधले रमेश चौधरी सर किंवा त्याच्याही आधीचे, नेहमीच फिल्म मेकर व्हायचं होतं का, हा एक माझा म्हणजे फेवरेट क्वेश्चन आहे. आणि असं म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर टीनेजपासून किंवा यंग एजपासून होतं का की ह्याच क्षेत्रात जायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा आत्ताचा एक प्रश्न की काय ग्रोथ दिसते तुम्हाला स्वतःमध्येच, की तेव्हाचे रमेश चौधरी आणि आत्ताचे रमेश चौधरी, मानसिकता बदलली आहे का किंवा तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण बदललं आहे का? वातावरण तर ऑब्व्हियसली बदललं आहे. आता थोडंसं लोकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आता थोडंसं स्टारडमकडे चाललेलो आहे वगैरे. तरी देखील पाय जमिनीवर आहेत, असणार आणि राहतील. जो हवेत गेला तो संपला हे आहे. आणि ज्या परिस्थितीमधून आलं ती परिस्थिती कधीही माणसाने विसरू नये. या क्षेत्रात करिअर करावं असं सुरुवातीला काहीच नव्हतं. 3री-4थीत असताना विकास विद्या मंदिर नावाची शाळा मोहननगर या ठिकाणी, त्या शाळेमध्ये असताना मला प्रत्येक शुक्रवारी बघा आपल्या दूरदर्शनवर सिनेमे लागायचे 4 वाजता, रविवारी 4 वाजता. तर ते सिनेमे मी पाहायचो. क्रांतीवीर, शोले किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे पाहायचो. आणि माहीत नाही त्या सिनेमातले सगळे डायलॉग्स माझे तोंडपाठ व्हायचे, ऑटोमॅटिक व्हायचे. एकदा फिल्म बघितली की स्टार्ट टू नक्की फिल्म माझी पाठ असायची वगैरे. आणि वर्गामध्ये समोर उभं केलं की मी ती क्रांतीवीरमधले सगळे डायलॉग्स, शोलेमधले गब्बर सिंगचे सगळे डायलॉग्स बोलायचो आणि मला शब्बासकी भेटायची. आणि शिक्षक कौतुक करायचे तर खूप छान वाटायचं. मग शिक्षकांच्या लक्षात आलं की हा बोलका आहे. मग त्यानंतर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, कुठलाही कार्यक्रम असो की मला फ्रंटला उभं करायचे. तिथून जो प्रवास सुरू झाला माझा 3री-पासून ते 10वीपर्यंत मी सूत्रसंचालन म्हणून काम करायला लागलो शाळेमध्ये. आणि ते आवड निर्माण झाली. 11वी-12वीमध्ये असताना मी 1 ॲक्ट प्ले एकांकिका करायला लागलो. मॉडर्न कॉलेज गणेश खिंड, FYSY-TY एकांकिका, 2 अंकी ते करत राहिलो. आवड आहे म्हणून करत राहिलो. करिअर करायचं आहे, डिरेक्टर बनायचं आहे, ॲक्टर आहे माहीत नाही, त्यातून आनंद भेटतोय आणि चॅलेंज आहे, करायचं आहे की आपल्याला हे काय येत नाही मग करायचं आहे, अवघड काय तर हे करायचं आहे. म्हणजे कुठंतरी मला चॅलेंज आले आणि ते मला स्वीकारायचं आणि त्याच्यामध्ये मला 100% क्रॉस होऊन पुढे जायचं आहे. ह्या गोष्टी जाणवल्या की मी ते करत राहिलो. आणि मलाही कळलं नाही माझ्या आवडीचं, माझ्या कामाचं करिअरमध्ये कधी रूपांतर झालं आणि मी इथपर्यंत कसा आलो. फक्त यातून एकच शिकलो, माणसाला आवड आणि जिद्द असेल तर माणूस काही करू शकतो. कारण की मला कुठलेही बॅकग्राऊंड नाही. शेतकरी कुटुंबातले आम्ही सगळे नगर जिल्ह्यामधले आहेत. फिल्म लाईनचा लांबपर्यंत संबंध नाही. फक्त आवड, जिद्द आणि आपल्या आवडीसाठी 100% समर्पक राहणं आणि जिंकायचं ही गोष्ट ठेवून मी आज इथपर्यंत पोहोचलो. मला असं वाटतं सर तुमचा पुढचा चित्रपट तुमच्या आयुष्यावरच काढा. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या घरोघरी एक रमेश चौधरी तयार होतील आणि स्वप्न बघतील. सो आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या खरं तर उत्तरार्धाकडे पोहोचतो आहे, परंतु एका चित्रपटाबद्दल मला विचारावंसं वाटतं कारण त्याचं नावच खूप इंटरेस्टिंग आहे. एक गाव 10वी नापास. अगदी थोडक्यात सांगा, व्हॉट इज दिस? मी 2011 मध्ये याचं शूटिंग झालं शिरूर जिल्ह्यामध्ये. निलेश बाबूराव गुजर ह्या चित्रपटाचे निर्माते आणि त्यांचं ऑलरेडी फिल्मवरती पूर्ण काम झालं होतं. डिरेक्टर प्रकाश पवार म्हणून होते आणि त्यांची ऑलरेडी सगळं झालं होतं. पण तोपर्यंत माझे इकडे पुण्यामध्ये बरेचसे चित्रपट झाले होते. असिस्टंट डिरेक्टर, असोसिएट गरजेचं आहे. डेलीचं शेड्यूल, 1 मंथचं शेड्यूल, 6 महिन्याचं शेड्यूल आणि 1 वर्षानंतरचं शेड्यूल. 1 वर्षानंतर मला काय अचीव करायचं आहे खूप गरजेचं आहे.
मी माझ्या काळामध्ये मी ठरवलं की मला 3 वर्ष एकांकिका करायचे तर एकांकिका केल्या. नंतर मला 2 वर्ष व्यावसायिक नाटकं करायचे तर मी तेच कंप्लीट केले. मी ठरवलं की आता मला 3 वर्ष सह्याद्रीच्या सिरियल करायचे, त्यानंतर मी पुन्हा करणार नाही, मी एक स्टेप अपग्रेड होणार, तर ते झालो. ते एक ठरलेलं प्लॅनिंग होतं माझं. मग आवडीबरोबर ते प्लॅनिंग पण ठरलं होतं. ते प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. रील्सच्या जमाना आहे, तर रील्स हा एक वेगळा पार्ट आहे, कमर्शियल किंवा एंटरटेनमेंट, आणि व्यासपीठावरचं नाटक हे एक वेगळा पार्ट आहे. तर त्याच्या पाठीमागं खूप मोठी तपश्चर्या आहेत. आम्हाला आठवतं आम्ही एकांकिका करायचो त्यावेळेस 8-8 तास आम्ही प्रॅक्टिस करायचो. रामरक्षा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, नचं 12 खडी, तची 12 खडी वगैरे, टंग टुस्टर मराठीतले वेगळे, मग उभं राहून रामरक्षा म्हणा, मग गुडघ्यांवर हात ठेवून रामरक्षा म्हणा, मग तोंडामध्ये पेन ठेवून रामरक्षा म्हणा, मग पुणे विद्यापीठामध्ये पळत पळत रामरक्षा म्हणा. असं म्हणजे एकच रामरक्षा 4 तास तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. तर 10-10 तास मेहनत घेतल्यानंतर कुठंतरी आम्ही घडतो. तर ग्लॅमरच्या मागं न पडता त्याच्या पाठीमागं किती मेहनत आहे याचा प्लॅन आउट करावं. सगळ्याच म्हणजे फार असं अवघड नाही, फक्त प्लॅन करा. डेलीचा, मंथली, 6 महिन्याचा, इयरली तो प्लॅन एकदा केला तर त्याच्या पाठीमागं मेहनतीला द्या. जर आपलं बॅकअप फार एवढं चांगलं नाही आहे, म्हणजे आपल्या बॅकअप परिस्थिती एवढी चांगली नाही, तर आवर्जून उदरनिर्वाहासाठी एखादी गोष्ट कंपल्सरी करा. कारण की आईवडिलांची तीच इच्छा असते, मुलगा असो मुलगी असो 2 पैसे घरात येऊन त्याचा संसार सुखाचा व्हावा, चांगल्यासाठीच विचार करत असतात प्रत्येक पालक. तर ती गोष्ट करून देखील आपण करू शकतो. जे कारणं देतात ना, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी तर आता फुल टाईम जॉबच करतो, मग मी कसं करू करिअर, प्रत्येक गोष्ट करू शकतो जर तुमची जिद्द त्या पाठीमागं आहे. तर जॉब करूनसुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकतात. म्हणजे मी 8 तास जॉब केला तर मी माझ्या लाईनला कसा वेळ देऊन त्याच्यावरती मग अभ्यास करणं, ज्याला ॲक्टर व्हायचं तर त्यातल्या ड्रॉबॅक्स म्हणजे कमतरता त्यातली शोधणं आणि त्याला प्लस 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 करत जाणं तर सहज शक्य आहे. म्हणजे एंड ऑफ द सांगायचं झालं तर कष्ट, मेहनत हे खूप गरजेचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. विदाऊट कष्टाचं तुम्हाला शॉर्टकट नाही. बऱ्याच जणांना माहीत नाही. आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो, 2013 ते 2023 मी 10 वर्ष सातत्याने जॉब करत होतो. लास्ट इयरला मी रिझाईन दिलं. एक्साईड बॅटरी प्रायव्हेट लिमिटेड चिंचवड या ठिकाणी ॲज अ एम्प्लॉय मी जॉब करत होतो. मी 10 वर्ष नाईट शिफ्ट करून डेला काम करायचो. म्हणजे 8 तास कंपनीत काम, 8 तास माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम, 2-3 तास घरातले कामं आणि नंतर 4 तास फक्त झोप. असे मी जवळपास 11 वर्ष मी हे केलं. तेव्हा आज कुठं आहे, म्हणजे मी कंपनीमध्ये जॉब करून मी बाबू कंप्लीट केला, कंपनीमध्ये मी जॉब करून गुल्लर कंप्लीट केला, अनेक कामामध्ये मी कंपनीमध्ये काम करत केलेलो आहे. तर मी ॲज अ एम्प्लॉय, शेतकऱ्याचा मुलगा असूनसुद्धा मी आज इथपर्यंत पोहोचू शकतो. तर बऱ्याच जणांची चांगली परिस्थिती आहे, ते कुठल्याही लेवलला जाऊ शकतात. फक्त जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे खूप गरजेचे आहे. कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो माणूस, कुठल्याही क्षेत्रात. आणि कारणं देणं म्हणजे स्वतःला फसवणं. काय सांगू मॅडम, मी तर खूप मोठा झालो असतो. पण घरची परिस्थिती असं नाही. चूक चूक तुमच्या कमजोरीला तुमचा प्लस करून प्लस करा. सहज शक्य आहे. म्हणजे मला तर काय फारसं अवघड वाटत नाही, जर आपल्या अंतर्मनाची तयारी असेल तर. असं आहे. आणि अपग्रेड राहणं म्हणजे काळानुसार बदलणं. मलाही अभ्यास करावा लागतो. आज 2024 चालू आहे, तर मी आता पाणीपुरीला व्हेनिस कॅमेराला वापरला होता आणि सिग्माच्या लेन्स होत्या. तर नवीन सिनेमाला मी व्हेनस 2 कॅमेरा वापरू शकतो का, सुप्रीम प्राईम लेन्स मी घेऊ शकतो का, त्याच्यानंतर कुकची लेन्स जर मी वापरलं तर त्याने काय इफेक्ट होईल, मलाही अभ्यास करावा लागतो. जसा तर अभ्यास हा गरजेचा आहे प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी. तर तो करत राहा तर नक्कीच यश तुमच्याबरोबर चालत राहील. सो मला असं वाटतं पॅशन आणि हार्डवर्कला दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि तुम्ही रामरक्षेचं सांगत होता, तुम्ही फेसबुकवर खूप छान छान टिप्स द्यायचा काही वर्ष आधी की कसं आपण आपलं सिनेमा क्षेत्रामध्ये करिअर इम्प्रूव्ह करू शकतो, अभिनय कार्यशाळा घ्यायचा. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या पिढीला खरंच या कार्यशाळांची गरज आहे. सो प्लीज त्याच्याबद्दल तुम्ही सर सांगा आणि अशा कार्यशाळा घेत राहा. आत्ताचे जे आहेत ना यंगस्टर जे नाही त्यांना क्विक पाहिजे. मी आज आलो, ऑडिशन दिलं, हा माझा लीड रोल कधी आहे, बापरे. म्हणजे ही अपेक्षा की तुम्ही काल आलात, तुम्ही रंगभूमीवरती एक डायलॉग्स नीट बोलू शकत नाही आणि तुम्हाला डिरेक्टली हिरो बनायचं आहे, तर ते खूप चुकीचं आहे. म्हणजे फास्टली तुम्हाला रिझल्ट भेटणं हे अपेक्षित आहे, पण त्यासाठी तेवढं मेहनत पण घेणं तेवढंच गरजेचं आहे ना. बरोबर. आज मकरंद देशपांडे सर उगीच मकरंद देशपांडे सर नाही आहेत.
आजही ते पृथ्वी थिएटरला एकांकिका करतात. याच्यापेक्षा उत्तम उदाहरण काय देऊ शकतो आपण, की आजही ते भरत जाधव सर आजही नाटकात काम करतात. एकीकडे ते स्टार आहेत फिल्ममधले आणि तरी देखील ते नाटकात काम करतात. प्रशांत दामले सर, असे कित्येक जिवंत उदाहरणं आहेत. तर व्यासपीठावरती म्हणजे रंगभूमीवरती काम करा, मेहनत घ्या, कष्ट करा, तर नक्कीच तुम्हाला यश आहे. म्हणजे ह्या क्षेत्रात तर हे आहे, बाकी प्रत्येक क्षेत्राचे गणित आहेत तसेच. नाही, इच्छा तेथे मार्ग, आणि तो मार्ग आपल्याला स्वतःच बनवायचा, जसा रमेश सरांनी बनवला. रमेश सर, आता आपला कार्यक्रम उत्तरार्धात येऊन पोहोचला आहे, परंतु एक खूप महत्त्वाचा प्रश्न, की मी तर पाणीपुरी चित्रपट एकदा नाही तर दोनदा पाहिला, असेही आपले काही प्रेक्षक वर्ग आहे ज्यांनी अजून चित्रपट पाहिला नाही आहे. सो त्यांच्यासाठी आता कसे बघणार ते हा चित्रपट? ज्यांनी फिल्म बघितला त्यांच्यासाठी छानच थँक्यू. ज्यांची पाणीपुरी फिल्म मिस झालेली आहे त्यांच्यासाठी एक छान अशी पर्वणी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ॲमेझॉन या OTT प्लॅटफॉर्मवरती फिल्म आपल्यासमोर लॉन्च होती आहे. तर आवर्जून ॲमेझॉनवरती आपण जाऊन ती फिल्म पहा आणि आपल्या प्रांजळपणे प्रतिक्रिया जे आपल्याला योग्य वाटेल त्या तुम्ही त्याच्यावरती आम्हाला शेअर करा, जेणेकरून आमच्याकडून काही कमतरता राहिली असेल तर त्याही आम्ही पुढील सिनेमामध्ये आम्ही प्लस करून राहू. जे असेल ते प्रांजळपणे आपलं मत मांडा. ॲमेझॉन प्राईम. येस, थँक्यू. वाव, आज तुमच्यासोबत फिल्म आणि सिनेमा हे मला असं वाटतं तुमचा श्वास आहे, आणि त्याच्यावर आपण खूप छान चर्चा केली आणि मला खूप काही शिकायला मिळालं. सो हेच म्हणेन सर मी, की जसं आपण आधी बोललो की परिश्रमांना पर्याय नाही आहे. एक अहमदनगर जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला एक लहानसा मुलगा, अगदी बेताची परिस्थिती, कुठेही फिल्म लाईनशी गंध पण नाही, पण तो त्याने एक स्वप्न पाहिलं आणि आज तो इथे पाणीपुरीचं भरघोस यश एन्जॉय करतो. आणि दिस इज जस्ट द बिगिनिंग. अजून तर बहुत मंजिले अभी बाकी है, आणि असंच तुम्हाला यश मिळत राहो सर. तुमच्या येणाऱ्या काही अपकमिंग प्रोजेक्टबद्दल अगदी थोडक्यात सांगा. जानेवारीमध्ये क्रांती नावाचा सिनेमा येतो आहे. सोशलवरती मला आवडतं काम करायला, कारण की ते माध्यम समर्पक आहे. तर जे काही आता वाढते गुन्हेगारी, वाढता बलात्कार प्रमाण आहे, तर त्याच्यावरती मी भाष्य करणारी फिल्म आहे, की जेणेकरून काहीतरी फरक पडावा, कायद्यात तरी फरक पडन किंवा लोकांच्या बुद्धिमत्तेमध्ये तरी फरक पडन असा माझा एक अंदाज आहे. त्या दृष्टिकोनातून मी फिल्म करतो आहे, की महिलांना आई बहीण म्हणून का नाही किंवा चांगल्या नजरेने तरी पाहावं आणि विचारसरणीमध्ये थोडेसे फरक पडावा. त्या अनुषंगाने क्रांती नावाचा एक मी सिनेमा करतो आहे, जो मेसेजेबल आहे, सोशल आहे. जानेवारीमध्ये त्याचं शूट आहे. मार्च महिन्यामध्ये मी चांदा फिल्म करतो आहे. मला वेगवेगळे जॉनर करायला आवडतात, तर हा हॉरर आणि मर्डर मिस्ट्री असा तो एक हॉरर जॉनरकडे जाणारा विषय तो आहे. आणि नंतरचा एक आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये, तो एक वेगळी जॉनर आहे. असं एकंदरीत 2025 ऑलमोस्ट बुक आहे. क्या बात आहे. असेच वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्हाला तुमच्याकडनं बघायला आवडेल सर. तुमची कारकीर्द खूप प्रेरणादायी आहे आणि तुम्ही अगदी म्हणतात ना, शून्यातून हे विश्व निर्माण केलेलं आहे. सो ह्या 4 ओळी सर फक्त तुमच्यासाठी. इवलेसे रोप लावियले द्वारा, इवलेसे रोप लावियले द्वारा, त्याचा वेलू गेला पार गगनापरी. सो रमेश चौधरी यांच्या कारकिर्दीचा वेलू असाच गगनापरी जावोत आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सद्वारे असंच आम्हाला तुमची भेट घडत राहो. आज तुम्ही तुमचा प्रेशियस टाईम मला दिलात आणि मला खूप 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 शिकायला मिळालं. आय एम व्हेरी शुअर माझे प्रेक्षक पण यातनं काहीतरी मेसेज नक्की घेतील. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.